पुण्यातील महाळुंगे बालेवाडी परिसरात महापालिकेने केलेलं डांबरीकरण अवघ्या 2 दिवसातच हाताने उखडल्याचा प्रकार समोर आलाय। लाखो रुपये खर्च करून रस्ते करायचे आणि 2 दिवसातच रस्त्याची अशी अवस्था होणार असेल तर कामाचा दर्जा तपासणार कोण? डांबरीकरण करताना नियम आणि तांत्रिक निकष पाळले गेलेत का? कंत्राटदाराने निकृष्ट काम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई होणार का? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पूर्वी याच ठिकाणी एका 10 वर्षाच्या मुलाचा रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून घसरून पडला आणि त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी गेलेली होती। ही सगळी घटना आपण पाहिलेली होती आणि आता या 3 दिवसानंतर या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा खरं तर घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आणि सध्या इथं आपण पाहतोय की जो एकदम छोटा रस्ता होता तो आता मोठा करण्यात आलेला आहे। त्या समोरच्या बाजूला जो राडारोडा होता तो सुद्धा आता उचलण्यात आलेला आहे आणि डांबरीकरण आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे मोठमोठे खड्डे या परिसरामध्ये होते ते बुजवण्याचं काम घेण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपण पाहतोय की डांबर आहे, डांबरीकरण ते सध्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि हा संपूर्ण रस्ता आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे डांबरीकरण केलेलं आहे। या आधी इथं मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि त्याचबरोबर उतार होता, त्याचबरोबर मातीचा ढीग आहे तो सुद्धा या ठिकाणी होता आणि त्यामुळे जी वाहतूक होती ती अतिशय धीम्या गतीने चालू होती। त्याचबरोबर मोठमोठे ट्रक, डंपर आहेत ते सुद्धा या ठिकाणी सातत्याने ये जा करतात। आता हे आपण पाहतोय की जड वाहनं आहेत त्यांची वाहतूक सातत्याने या ठिकाणी होतीये आणि त्यामुळे काहीसा वाहतुकीला सुद्धा अडथळा होतोच। त्याचबरोबर जे दुचाकीवरून जाणारे आहेत त्यांना सुद्धा मोठा त्रास किंवा एक जीव मुठीत घेऊन त्यांना या ठिकाणावरून प्रवास करावा लागतो, कारण की ही अवजड वाहनं आहेत ती सातत्याने या मार्गावरून ये जा करत असतात आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारं हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। आता या ठिकाणाची जी साफसफाई आहे ती करण्याचं काम सुरू आहे, डांबरीकरण सुरू आहे, पण हे सुद्धा किती काळ टिकणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की जे डांबरीकरण करण्यात आलेलं आहे त्या डांबरीकरणात किती उत्कृष्ट आहे हे आपल्याला या ठिकाणावरून दिसून येते। आता मी हे काही डांबर आहे जे हाताने या ठिकाणावरून काढलेलं आहे, त्यामुळे जर मुसळधार पाऊस झाला तर हे किती काळ टिकेल याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ज्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे शंकर मांडेकर यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली होती। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी एक विधान केलं ज्याच्यामध्ये त्यांच्यावर आता चौफेर बाजूने टीका होत आहे। रस्ते आहे अशा पद्धतीचं असंवेदनशील विधान इथल्या आमदारांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमदारांना हे विधान खरंच शोभतं का हा सुद्धा प्रश्न आहे। त्यांनी खरं तर पहिल्यांदाच ते या ठिकाणी विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि असं असताना त्यांनी या ठिकाणचा विकास किंवा मग हे जे रस्ते आहेत त्याचं काम का केलं नाही हा एक प्रश्न आहे, तो सातत्याने उपस्थित केला जात आहे। आणि त्यामुळे आता हे जे डांबरीकरण केलेलं आहे किंवा मग याचं जे रुंदीकरण केलेलं आहे ते किती काळ राहणार आहे यावर सुद्धा प्रश्न आहे, कारण एखादी दुर्दैवी घटना घडली की प्रशासन आपण पाहतोय की सतर्क होतं आणि त्या ठिकाणी डागडुजी करण्याचं काम सुरू केलं जातं आणि आताही आपण पाहतोय तेच प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या परिसरातला हा परिसर आहे, म्हणजे हद्द पुणे महानगरपालिकेची आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने सुद्धा यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळेच जी दुर्दैवी घटना खड्ड्यामध्ये मुलाचा मृत्यू झालेला आहे ती आपण पाहिलेली आहे। अजूनही पुण्यातल्या आणि या संपूर्ण हिंजवडी परिसर, म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी